नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. मैना आणि सदा यांच्यामध्ये वाद होतात की त्या सायलीने तुमचा जीव का वाचवला, तुम्ही सर्वजण त्याचेच झालात. बघा ती आली का, खरं खोटं तिने सिद्ध केलं का, आणि प्रिया आपल्या वाईटावर आहे हे तिने आपल्याला पटवून दिलं का. अशा त्या गोष्टी एकमेकाशी करत असतात. त्याच वेळेस तिथं अर्जुन आलेला असतो आणि ती अर्जुनचा प्रश्न करते, कुठे आहे तुमची सायली. त्यावेळेस तो व्हिडिओ कॉल करतो आणि सायली इकडे प्रियाच्या रूमच्या बाहेर असते. त्याच वेळेस अर्जुन इकडून मेसेज करतो की पैसे पाठव आणि फोन देखील करतो. त्यावेळेस ती झोपेतून उठते आणि असा दम मारणार कधी असं बोलते. महिनाभर ती सदाबरोबर महिना देखील मेली तरी चालेल असं म्हटल्यानंतर हिच्या पायाखालची जमीन सरकते. आपली पोटची पोरगी आपल्या मरणावर टपलेली आहे पाहून ती खूप नाराज देखील होते आणि तिच्या डोक्यात खुन्नस तयार होते. तेवढ्याच दार वाजताना ती तिथून पळून जाते. दार कोणी वाजवलं हे बघायला प्रिया उठते. बाहेर कोणीच नसतं. आता वर येऊन सायली यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि सायलीला ती सांगते की तुम्ही म्हणाल ते मी कराल. माझी पोटची पोरगी फिदूर निघाली म्हणून काय झालं, मी तुमची साथ नक्की देईल. मी आजपर्यंत तुमच्या गटात आहे असं ही मैना बोलते. इकडे सकाळीच कॉफी आणि कुकीज घेऊन सायली अर्जुनकडे येते. खूप खुश असते आणि दोघेही खुश असल्याचं कारण ज्यावेळेस एकमेकाशी शेअर करतात त्यावेळेस सायली बोलते की सगळा स्वयंपाक, नाश्त्याची सोय आणि दुपार जेवणाची सोय देखील प्रियाने आज केली आहे. इकडे प्रिया अशीला डबा घेऊन येते तर डबा लवकर झाला म्हणून हा खूप खुश असून तिला किस करायला जातो. त्याच वेळेस ती त्याला ढकलून देते. आता हा चिपकू अश्विन जरा गोड बोलक लगेच चिपकायला लागतो असं ती विचार करते. इकडे त्याच्या पंढरला ही प्रिया कॉल करते आणि काही पैसे तुला पाठवत आहे, कमिशन तू घे आणि त्या म्हाताऱ्याने देऊन दे असे बोलते. ही ज्यावेळेस बाहेर बोलत असते त्याच वेळेस अस्मिता त्या ठिकाणी येते आणि प्रतापला विचारते की माझं बँक खातं कधी चालू होणार आहे, मला खूप पैशाची गरज आहे, तुला काय पाहिजे आहे असं विचारल्यानंतर कल्पनाने ती काहीच बोलत नाही आणि माझं खातं चालू करून द्या असं ती बोलते. त्याच वेळेस पैसे तुला पाहिजे का आणखी कुणाला असं अर्जुन बोलतो. पैसे माझे आहेत, मी कसं वापरायचं ते ठरवणं असं अस्मिता बोलते. इकडं तो पंटर प्रियाला फोन करतो आणि सांगतो की इथं कोणीच नाही. हिला प्रश्न पडतो की कुठे गेले. त्यावेळेस इकडं सायली प्लॅन करत असते आणि घराच्या चाव्या तुम्ही प्रियाला द्या असं बोलते. आता ही बाहेर पंटर संघ बोलत असते. त्याच वेळेस आतून कल्पना आवाज देते आणि हिला फोन कट करून आतमध्ये जावं लागतं. आता ही कुठे गेली असं हा देखील प्रश्न हिला पडतो. ही आतमध्ये येते. आता कल्पनाचा डाव वेगळाच असतो. सायलीने जे सांगितलं त्या पद्धतीने ती वागणार असते आणि ती डायरेक्ट घराच्या तिजोरीच्या चाव्या हे प्रियाच्या ताब्यात देतात. त्याच वेळेस अश्विन देखील त्या ठिकाणी असतो आणि अर्जुन सायली देखील त्या ठिकाणी असतात. सर्व घरच्यांच्या देखत किल्ल्या आणि तिजोरींच्या चाव्या या प्रियाला देण्यात येतात. त्यावेळेस सायली खूप चिडते आणि सायली देखत हा प्रताप बोलतो की आता घराच्या जबाबदार तू सांभाळायच्या आहेत. त्यावेळेस हिच्यावर कसं काय तुम्ही विश्वास टाकता असं अर्जुन बोलतो. सायली देखील बोलते हे शक्य नाही, मी असं होऊन देणार नाही, ही एका दिवसात सगळं खाली करून देईन. अश्विन बोलतो की सायली तू असं काय बोलतेस. अक्षरशः दोघींचे भांडणं होतात. सायली तिच्या हातातून चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते आणि दोघे यांची चांगलीच भांडणं होतात. खरं तर हे भांडणं करायचं कारण थोडं वेगळंच असतं. सायलीने सगळा प्लॅन केलेला असतो पण प्रियाला वाटतं की आपल्याला चावी भेटल्या म्हणजे सगळं युद्ध जिंकलं की काय. दोघी एकमेकांच्या गचंड्या पकडतात, अगदी वेण्या पकडतात आणि काय प्रकार सुभेदारांच्या घरात पाहायला मिळेल हे नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. नेक्स्ट एपिसोड खूप रंजक असणार, नक्की बघा. आता अर्जुन चिडतो तो ती शंका भांडलीच. त्यावेळेस ती दाखवते की तिचे मी केस तोडण्यासाठी भांडले आणि बबलीचे केस मिळाले म्हणून अर्जुनला खूप आनंद होतो.